यूनानी दार्शनिक प्लेटो यांनी म्हटलं आहे, न्याय का सबसे बड़ा रूप न्याय का दिखावा है। 2006 मध्ये मुंबई लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण बॉम्ब स्फोटाशी संबंधित बातमीचं विश्लेषण आपण आज करणार आहोत, ज्यावर आज बॉम्बे हायकोर्टानं सर्व 12 आरोपींना निर्दोष ठरवले आहे। आजचा सर्वात मोठा आणि गंभीर प्रश्न हा आहे की जर हे सर्व 12 लोक खरोखरच निर्दोष असतील तर त्या 189 निष्पाप लोकांचा खरा मारेकरी कोण आहे, ज्यांनी त्या दिवशी आपले प्राण गमावले। सर्वात आधी पाहूया की या प्रकरणावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतं विधान केलं आहे। बॉम्बे हाईकोर्ट ने जो निर्णय दिया है ये हम सबके लिए बहुत शॉकिंग इस प्रकार का निर्णय है। हम सुप्रीम कोर्ट में इसको चैलेंज करेंगे। हे दृश्य बघा, 2006 सालची आजही हे दृश्य पाहताना अंगावर काटे येतात। हे दृश्य पाहून तुम्हाला असंच वाटेल की 2006 पासून 2025 येऊन गेलं, पण आपण आजही ठरवू शकलो नाही की त्या हल्ल्यामागे खरंच कोण होतं, हे कारस्थान कोणी रचलं होतं, आरोपी कोण होते। 189 लोक मारले गेले। मुंबईमध्ये ही स्थिती निर्माण झाली, तर मग त्या घटनेमागे खरं कारण काय? आज 19 वर्षांनंतर आपण हे ठरवत आहोत की या 12 आरोपींनी काहीच केलं नव्हतं। मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की बॉम्बे हायकोर्टाच्या या निर्णयाला महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार आहे। त्यांना हा निर्णय मान्य नाही। या बातमीच्या तळाशी जाण्यासाठी काही प्रश्न उभे राहतात, जे आज तुमच्या मनातही असतील। पहिला प्रश्न, जर मुंबई ट्रेन बॉम्ब स्फोटासाठी कोणीच दोषी नाही तर तो स्फोट केला तरी कोणी? दुसरा प्रश्न, आपण असं म्हणावं का की कोणी हे कारस्थान रचलं नव्हतं? आणि तिसरा प्रश्न, या स्फोटात जखमी आणि मृत झालेल्या लोकांना कधीच न्याय मिळणार नाही का? 11 जुलै 2006 रोजी मुंबईत एकामागून एक 7 बॉम्बस्फोट झाले होते। ही साखळीबद्ध बॉम्बस्फोटाची घटना होती। हे सर्व स्फोट मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झाले होते। मुंबईतील लोकल ट्रेनला शहराची लाईफलाईन मानलं जातं, त्यामुळे लक्षात घ्या की मुंबईच्या हृदयावर थेट हल्ला झाला होता। या स्फोटामध्ये 189 लोकांचा मृत्यू झाला आणि 824 लोक जखमी झाले। या प्रकरणात बॉम्बे हायकोर्टाने तन्वीर अन्सारी, फैजल शेख, मोहम्मद मजीद यांच्यासह 12 आरोपींना निर्दोष ठरवलं आहे। यातील एका आरोपीचा आधीच मृत्यू झाल्यामुळे हायकोर्टानं उर्वरित 11 आरोपींना निर्दोष ठरवलं आहे। विशेष म्हणजे 2015 मकोका कोर्टाने या सर्व आरोपींना दोषी ठरवलं होतं। त्या कोर्टाने 12 पैकी 5 आरोपींना फाशीची तर उर्वरित 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। त्या निर्णयानंतर सर्व दोषींनी हायकोर्टात अपील दाखल केलं आणि आज या अपीलचा निकाल असा लागला की ते सर्व आरोपी निर्दोष ठरले आहे आणि त्यांनी हे केस जिंकली। 10 वर्षांनंतर बॉम्बे हायकोर्टानं सर्वांना मुक्त केलं। हायकोर्टानं यामध्ये 3 मुख्य मुद्दे मांडले। सरकारी वकील आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरले। दुसरा, आरोपींकडून जबरदस्तीने कबुली घेतली गेली होती, हे न्यायालयानं मान्य केलं। आरोपींकडून जप्त केलेलं साहित्य त्यांना दोषी सिद्ध करण्यासाठी पुरेसं नव्हतं। कोर्टानं आपल्या निरीक्षणात म्हटलं की या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने साक्षीदार आणि पुरावे सादर करण्यात आले, पण आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात नेलं जाणार आहे। त्यामुळे एक गोष्ट इथे स्पष्ट होते, हायकोर्टाचा निर्णय हा अंतिम नाही, कारण मकोका कोर्टाचा निर्णय ह्याच प्रकरणात पूर्णतः वेगळा होता। त्यांनी म्हटलं होतं की या आरोपींना फाशी किंवा जन्मठेप हीच शिक्षा असली पाहिजे। हायकोर्टानं हा निर्णय पलटवला, पण हा शेवटचा निर्णय नाही। आता महाराष्ट्र सरकार हे प्रकरण सुप्रीम कोर्टात नेणार आहे, पण आजचं हे वास्तव फार दुःखदायक आहे। 2006 सालची ही घटना असून न्याय मिळाला, 2025 उजाडलं आणि आज कोर्ट म्हणत आहे की आरोपी निर्दोष आहेत, त्यांना सोडून देण्यात आलं। म्हणजे आज या देशाला अजून किती वर्ष वाट पाहावी लागेल? हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात जाईल, त्यांची सुनावणी होईल आणि त्या 189 मृतांच्या कुटुंबांना न्याय मिळायला अजून किती वर्ष जातील हे माहीत नाही। ही अत्यंत मोठी बाब आहे आणि आता सगळा देश पाहिल की सुप्रीम कोर्ट या प्रकरणात काय निर्णय घेणार आहे। या न्यायाबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।